दरम्यान एकीकडे या सगळ्या गोष्टी समोर येत असतानाच फक्त महिलांचं शोषण आणि व्यावसायिकांची फसवणूक एवढंच करून खरात थांबलेला नाहीये. त्याने स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढवण्यासाठी एक वादग्रस्त कृत्य केलंय. ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातने केल्याचं उघड झालंय. एबीपी माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचले. तिथलं धक्कादायक वास्तव त्यांनी जाणून घेतलं. वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला भोंदू खरातने ग्रामस्थांना दिला. एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही. त्याने मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणी केली. हे सांगताना त्याने शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्या. गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वळावा यासाठी खरातने ही सर्व कृत्य सुरू केली. मात्र गावातल्या तरुणांच्या लक्षात त्याची ही भोंदूगिरी आली. त्यांनी मंदिरं पाडण्याचा सल्ला खरातचा हा धुडकावलेला आहे. आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला, पण दर्शन न घेताना त्याने देवाकडे पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं. अजिबात नाही, पाडून टाका म्हणे आणि देव सुद्धा ठेवू नका. त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यावर बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरत आहे काय, ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. ते ॲप असं तर मुलांनी बनवलं पण एक आमच्या, आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं आहे, त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो अलेक्सा काय असतं ना, अलेक्साची बोलते सारखं तसं ते बोलणं म्हणायचं. स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा भोंदू अशोक खरात खरं तर गणित विषयात 28 गुण मिळाल्यानं नापास झालेला. वावी गावातल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला. मात्र त्याने स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला सुरुवात केली. त्याचं खरं रूप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली. तो ज्या शाळेमध्ये शिकलाय तिथे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या उद्योगांमुळे आमची शाळा मात्र नाहक बदनाम झाली असं म्हटलंय. तर त्याला या परिसरात कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना एवढे देखील मोठमोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारायला हवा अशी अपेक्षा या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि या संदर्भात सविस्तर माहिती आता समोर येते. की जे खरं तर खूपच दुर्दैव आहे. अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. त्यांनी अशी जी भंगार लाजीरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे. काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे. एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये. कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरात हे कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळे मग ते कुठं गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला. भोंदू खरातची एसआयटीने कसून चौकशी सुरू केली आहे. आज एसआयटीच्या पथकाने नाशिकच्या ओकस कार्यालयाची पाहणी केली. एसआयटी सोबत फॉरेन्सिक टीमही खरातच्या कार्यालयात पोहोचली. फॉरेन्सिक टीमने खरातच्या कार्यालयात प्रिंटर आणि कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर एसआयटीने पंचांच्या समक्ष ओकस कार्यालयाला सील लावलंय. तर या सगळ्या संदर्भात आता चौकशीने देखील वेग घेतलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया होत आहेत. एसआयटी असेल, फॉरेन्सिक टीम असेल, कसून तपासणी करते, चौकशी करते आणि अनेक गोष्टी यामध्ये समोर येत आहेत. दरम्यान आणखी एक अपडेट आहे. त्यानुसार अशोक खरातकडे असलेल्या बंदुकीचा परवाना खुद्द नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचं उघड झालंय. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर झाला, तर 1 जानेवारी 2024ला परवान्याचं नूतनीकरण झालंय अशी नोंद आहे. चौकशीमध्ये खरातच्या फार्म हाऊसवरनं 21 काडतुसं जप्त झाली. त्यातली 5 काडतुसं वापरली गेली. त्याचा वापर नेमका कुठे झाला याचा शोध घेतला जातोय. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
भोंदूबाबा खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. खरातने या दुकानात हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिक रोड परिसरातल्या एक ज्वेलर देखील पोलिसांच्या रडारवर आहे. संबंधित ज्वेलर्सकडनं बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली. तर भोंदूबाबा खरातच्या शिवनिका संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडनं मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानांचीही चौकशी होतीये. नोंदणी विभागाकडून खरातच्या राज्यभरातल्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. त्यामुळे खरात प्रकरणी कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. भोंदू खरातकडे मालमत्ता खरेदीसाठी पैसा आला कुठून याचा तपास सुरू आहे. बेनामी मालमत्ताही असल्याचा संशय व्यक्त होतोय. तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणारे राहुल शिंदे, त्याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तर योगेश आढावला व्हिडिओ पाठवणाऱ्या बीडच्या माजलगावमधील संदीप गरजेवर देखील गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडियावर पीडित महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख निर्माण होईल असे ओरिजिनल किंवा AI व्हिडिओ व्हायरल केले तर ग्रुप ॲडमिनसह मेसेज सेंड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा SIT प्रमुखांनी दिलाय. तर खरात प्रकरणावरून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनीही जोरदार टीका केली आहे. खरात सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवर कारवाई व्हायला हवी, तरच समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल. सत्यपाल महाराज यांनी असं म्हटलेलं आहे. प्रसिद्ध खंजीर वादक सत्यपाल महाराज आपल्यासोबत आहेत. काय बघता, हे ऐकून मोठं डोक्याले दुःख होते. आपण पाहून राहिलो, जगद्गुरू तुकाराम महाराजांना आपल्याला किती वर्षाच्या अगोदर सांगितलं, लोक डोळे असून बहिरे झाले, आपल्या कान असून बहिरे झाले, डोळे असून आंधळे झाले, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करूनही म्हणती साधू, अंगा लावून या राखण, डोळे झाकूनही करते पाप. बरं, चांगले चांगले पुढारी लोकही याच्यात फसून राहिले. या बाबागिरीनं ऊत आणला. असे अनेक राजकीय नेते जे आहेत तेच ज्योतिष पाहण्यासाठी किंवा बाबांच्या सगळ्या फोटोमध्ये आणि तिथं पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. कसं बघते याकडे? हा, हे दुःख वाटते ना. हे जगाला संदेश देणारे मोठे मोठे पुढारी नेते भविष्य पाहायला जातात. आणि मला सांगा, त्याच्याजवळ गेल्यानं काय निवडून येऊ शकते? निवडून आणणारं संविधान आहे आणि संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि त्यासाठी कर्तव्याची गरज आहे. आज पुढाऱ्यानं त्याच्या पाया लागल्यापेक्षा, त्याच्यावर लाखो रुपये उधळल्यापेक्षा या नागरिकावर, या शेतकऱ्यावर, या समाजसुधारकाच्या विचारावर शाळेकडे लक्ष द्यावं आता पुढाऱ्यानं, या महाराज लोकांकडे नाही. कॅमेरामन अरविंद वर्गे, सरश्रोणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.